अभिवादन करताय शिवेंद्र राजेंचा कृपया मी शिवेंद्र बाबांना विनंती करतो, उदयनराजे भोसले साहेबांना विनंती करतो की आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करायचं आहे. आपलं स्वागत आहे, या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे. एक सेकंड. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर ज्यांचं आत्ताच आगमन झालंय, छत्रपती उदयन महाराजांचा या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित जयशीलदादा कदम, भारतीय जनता पार्टी. हे बस धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. भारत माता की, भारत माता की. आता हो एक मिनिट. या सगळ्या कोपऱ्या, हा सगळा जो कोपरा आहे, सगळ्यांना आय लव्ह यू आहे माझ्याकडनं. सगळ्यांनी आता भाषण तोपर्यंत सगळ्यांनी शांत बसायचं आणि थोडा, अरे तुम्ही ह्या कोपऱ्यात या ना. तसं एक लक्षात घ्या बघा, असं एका वेळेला असं दोन ठिकाणी प्रेम कसं करता येतं नाही. पत्रकार बंधूंनो चेष्टा झाली आहे, नाही तर काय तर माझी निवडणुकीच्या तोंडावर बातमी कराल, माझं होतं नव्हतं कराल. तर आज सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची ही सांगता सभा आज साताऱ्यामध्ये गांधी मैदानावर या ऐतिहासिक इथं पार पडते. आपल्याला मार्गदर्शन करायला आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आज इथं उपस्थित आहेत. सहकाऱ्यांनी माझ्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, मला पाठिंबा दिला. त्याबद्दल माझ्या या सर्व सहकारी मित्रांचं, माझ्या वडीलधारी मंडळींचं मी मनापासून आभार मानतो. आपल्या पाठिंब्यामुळं माझा विजय हा पक्का झालेला आहे, हे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे. आज सातारा आणि जावळी हे दोन तालुके इतिहासामध्ये नोंद असणारे तालुके आहेत. या दोन तालुक्यांची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत इतिहासामध्ये कायम लिहिली गेलेली वस्तुस्थिती आहे. एकीकडे सातारा ही मराठ्यांची राजधानी, शाहू महाराजांनी ही शाहूनगरी निर्माण केली आणि मराठ्यांचं राज्य हे अटकेपार गेलं, ही इतिहास सांगतो आपल्याला. दुसरीकडे प्रतापगडवरचा इतिहास
हा जावळी तालुक्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास हा प्रतापगडाच्या पायथ्यावर घडला आणि जावळी तालुका त्या इतिहासामध्ये जावळी तालुक्याची नोंद झाली. असे 2 तालुके आज माझ्या मतदारसंघात आहेत. माझे कर्मभूमी किंवा माझं जे काही काम आहे या 2 ऐतिहासिक तालुक्यामध्ये गेले 15 वर्ष सुरू आहे, 20 वर्ष सुरू आहे आणि आता पुढची 5 वर्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला मिळणार आहेत हे मला नक्कीच या ठिकाणी माहिती आहे. आणि म्हणून या इतिहासामध्ये ऐतिहासिक तालुक्यांमध्ये काम करत असताना माझी जबाबदारी नक्की मोठी आहे. मला अजून प्रभावीपणे अजून चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवायला लागणार याची मला 100% जाणीव आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये तेच करण्याचा निश्चय मी अगदी मनापासून केलेला आहे. आज इथं आपण सगळे या सांगता सभेला एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. सातारा तालुक्यातील प्रामुख्यानं सर्व मंडळी आणि सातारा शहरातील सर्व वडीलधारी तरुण मित्र माझे मोठ्या संख्येवर आलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत. हे लाडक्या बहिणींकडे बघितल्यानंतर मला एक लक्षात येतं की बहिणी जरी एकट्या आल्या असल्या तरी घरातली 4 मतं त्या घेऊन आलेले आहेत. त्या घरातल्या मतांना काय सुट्टी त्या देणार नाही हे आम्हाला माहित आहे. त्यामुळं माझ्या विजयाचे शिल्पकार या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी असणार आहेत ते 100% मला आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना याची जाणीव आहे. तेव्हा आपण आला आपलं मनापासून स्वागत करतो. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे तुम्हाला माहित आहे की या तालुक्याला आणि या जिल्ह्याला सुद्धा वारसा आहे. छत्रपतींचा वारसा आहे, समर्थांचा वारसा आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. आज या राजवाड्याच्या पुढे आपण इथं गांधी मैदानावर आहे की प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेलं आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. आणि म्हणून आज एवढा वारसा असणारा आपला तालुका, आपला जिल्हा, आपला जावळी तालुका आज आपण सगळेजण या जिल्ह्यामध्ये आपण राहतो याचा अभिमान तुम्हाला मला सगळ्यांना आहे. चव्हाण साहेब असतील, कर्मवीर अण्णा असतील, अशी अनेक मंडळी झाली. नंतरच्या काळामध्ये माझ्या आजी राजमाता सुमित्राराजे भोसले असतील, कैलासवासी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज असतील, कैलासवासी अभयसिंह महाराज असतील, या सर्वांनी आम्हाला घरातल्यांना आम्हाला कुटुंबातल्यांना वारसा घालून दिलाय. त्यामुळे या वारसा जतन करण्याचं काम हे आम्हाला सगळ्यांना करायला लागतं. हा वारसा जो आहे आपण लक्षात ठेवा की हा सत्तेसाठी वारसा नाही आहे, हा जनसेवेचा वारसा आहे. हे महत्वाचं आहे. आज आपण ज्या घराण्यातनं येतो या घराण्यातनं पिढ्यानपिढ्या सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम केलं, सर्वसामान्य लोकांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि हे स्वराज्य सर्वसामान्यांच्या मावळ्यांच्या ताकदीवर स्थापन केलं. त्यामुळे तिथून हा वारसा या घराण्याचा चालत आलाय आणि आजपर्यंत तो चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय. आज मी असतील, उदयनराजे असतील, आम्ही सुद्धा काम करत असताना आमच्या पूर्वजांचं जे काही सगळं काम आहे, जे काही त्यांनी केलंय ते बघून आम्ही दोघं पण काम करत असतो. हे आपल्याला या निमित्तानं मला सांगायचंय आणि मला खात्री आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच आतापर्यंत सातारा जसा इतिहासात नोंद होता तसं आता या साताऱ्याचं म्हणजे सातारा म्हणजे नुसता आपला सातारा शहर किंवा तालुका नाही, तर या सातारा जिल्ह्याची आता नवी वाटचाल सुरू झाली आहे हे लक्षात ठेवा. या ठिकाणी उदयनराजे केंद्रात गेले, मला आता आपण राज्यात परत पाठवणार आहे आमदार म्हणून आणि 100% या सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार आहेत आणि महायुतीचा बालेकिल्ला, भाजपचा आणि महायुतीचा बालेकिल्ला म्हणून हा सातारा जिल्हा नावारूपाला येणार आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याची प्रगती आता कोणी थांबवू शकत नाही, आपल्याला कोणी अडवू शकत नाही. हा खऱ्या अर्थानं आता आपल्या प्रगतीचा रथ जो आहे तो आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आणि आपले खासदार उदयनराजे असतील, सर्व माझे जिल्ह्यातील सहकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे
घटक पक्षांचे सगळ्यांच्या माध्यमातून आपण आता सातारा जिल्ह्याची घोडदौड ही सुरू केलेली आहे. आता मागं वळून बघणे नाही, आता फक्त या जिल्ह्याचा विकास, या सातारा शहराचा विकास आणि या साताऱ्याची जावळीची प्रगती हे झालं पाहिजे, एवढाच निश्चय इथून पुढे 5 वर्ष मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचंय आणि हे करून दाखवणार हा शब्द आज या गांधी मैदानावर आपल्याला सर्वांना मी देऊ इच्छितो. त्यामुळं आपण सर्वांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलाय तो 100% कामाच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षात परत एकदा आपल्याला सिद्ध करून दाखवेन की आपण योग्य माणसावर विश्वास टाकला, योग्य उमेदवाराला आपण निवडलं आणि मला मुंबईला पाठवलं. मला मगाशी अशोक बापू म्हणले की तुम्ही मंत्री झाल्यावर आम्हाला वेळ द्या. बापू, मंत्रीपद हे माझ्या दृष्टीनं फार काही महत्वाचा विषय नाही. आमदार असताना पण मी मंत्र्यांनी एवढी कामं केली आणि जर संधी मिळाली तर त्याच्या पुढे जाईन. त्यामुळं मंत्रीपद हा म्हणजे हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम आहे की बाबा तिथं जावेत, बसावेत. पण बापू, तुम्ही कधीही या, कधीही मला सांगा, हाताला धरून तुम्ही कामं करून घेऊ शकता. तुमच्यापेक्षा वयानं मी लहान आहे, त्यामुळे तुम्ही कधीही मला सांगू शकता की आम्हाला हे करायचंय किंवा आरपीआय किंवा आमच्या दुसरे पण सगळे मित्र पक्ष आहेत, सगळ्यांचा अधिकार आहे माझ्यावर. आज माझ्या या विजयामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान, हे सिंहाचा वाटा सगळ्यांचाच आहे हे लक्षात ठेवा. यामध्ये शिवेंद्रराजे ही फक्त निमित्त आहे. मी फक्त एक माणूस आहे, एक व्यक्ती आहे. ताकद माझ्या मागे जी आहे ती तुमची सगळ्यांची आणि स्टेजवर बसलेल्यांची ताकद आहे. माझी एकट्याची ताकद मर्यादित आहे. तर तुम्ही माझ्या मागे उभं राहिलाय, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि पुढे जाण्याचा आदेश हा तुमच्या माध्यमातून मला मिळालाय. त्यामुळे माझी ताकद आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. त्यामुळे नक्कीच आपल्या सर्वांना केंद्रबिंदू मानून मी काम करत राहीन. माझे सर्व घटक पक्षातील इथं असणारे नेते, कार्यकर्ते या सगळ्यांना माझा शब्द आहे की आपण एवढ्या दिलदारपणे मला निवडून देण्यासाठी सगळं जे काही आतोनात प्रयत्न आपण करताय त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि पुढे सुद्धा आपल्याबरोबर मी कायम आहे एवढं माझ्या मित्रपक्षातल्या सर्वांनी लक्षात ठेवावं. कुठेही मी तुमच्यासाठी पण कमी पडणार नाही हा शब्द या निमित्तानं आपल्याला मी देऊ इच्छितो. आज सातारा, जावळी हे 2 तालुके माझ्या मतदारसंघात येतात आणि या माझ्या दोन्ही तालुक्यांचा एक ओळख जी आहे हे डोंगरी तालुके म्हणून ओळखले जातात, दुर्गम तालुके म्हणून ओळखले जातात. गेल्या 10-15 वर्षामध्ये जेव्हापासून मी आमदार झालो तेव्हापासून माझं एकच लक्ष होतं की माझ्या तालुक्यामधले प्रत्येक गावात, वाडी वस्तीपर्यंत डांबरी रस्ता पोहोचला पाहिजे आणि मी ते करून दाखवलं. हे इथं अगदी ठामपणे उभं राहून मी बोलू शकतो. आज माझ्या गाळदेव सारखं टोकाचं गाव असेल महाबळेश्वरच्या इथलं, किंवा माझं बोरगाव मोठं बागायती गाव असेल, किंवा परळी तालुक्यातलं शेवटचं परळी विभागातलं जांभे हे पाटणच्या हद्दीवरचं गाव असेल, आज प्रत्येक गावाला आत्ता जरी जायचं म्हटलं तरी तुम्ही डांबरावरनं पोचता. ही वस्तुस्थिती, हकीकत आज या तालुक्यामध्ये मला निर्माण करता आली. आज ज्याचा उल्लेख सुरभीताईंनी केला, या सातारा शहरातले रस्ते देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातून आपण बघा, आपण कॉन्क्रीटचे रस्ते आता साताऱ्यात चालू केले. त्यामुळे आता सातारची नवीन ओळख ही आपल्या इथली सुरू झालेली आहे. त्यामुळे 100% हा मोठा बदल सातारच्या प्रगतीमध्ये होणार आहे. आज सातारची हद्दवाढ झाली. आज सातारा पर्यटनाच्या दृष्टीनं पुढे चाललाय. आज आपण जर मुंबईच्या लोकमत मधली एक बातमी वाचली तर आज नवीन महाबळेश्वरचा जो प्रकल्प होऊ घातलेला आहे त्याच्या बऱ्याचशा माहित्या मुंबईच्या लोकमतच्या एडिशनमध्ये आल्यात. तुम्ही माहिती घ्या. आज नवीन महाबळेश्वरमध्ये सातारा, जावळी हे दोन्ही तालुके त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणावर पर्यटक येण्यासाठी, पर्यटन वाढण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत याच्या माध्यमातून होणार आहेत आणि त्याचा पाठपुरावा मी सगळेजण करतोय हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं पर्यटन ही इंडस्ट्री साताऱ्यामध्ये वाढेल कशी, ज्याचा उल्लेख ताईंनी केला की आपल्या इथलं जे नैसर्गिक आपलं सगळं वातावरण आहे ते फार सुंदर आहे, अनुकूल आहे. त्यामुळे इथं बाहेरनं पर्यटक आले पाहिजे. जे पर्यटक येत आहेत ते साताऱ्यामध्ये परिसरामध्ये राहिले पाहिजे. महाबळेश्वरला जी गर्दी होती ती थोडी आपल्याकडे आली पाहिजे.
हा प्रयत्न या सगळ्या आमच्या याच्या पर्यटनाच्या याच्यातला आहे, हे आपण लक्षात घ्यावं. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता आपल्याला कुणीही थांबवू शकत नाही. आपण आता पुढे निघालोय, आपली वाटचाल सुरू झालेली आहे. गेले 20 वर्षामध्ये तुमचा आमदार म्हणून मी जे काम केलं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. कधीही खोटं काहीतरी सांगितलं किंवा वेळ मारून नेण्यासाठी काय सांगितलं असं कधी झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज एवढा माझा मित्र परिवार, एवढी तरुणांची शक्ती आज माझ्या मागे उभी आहे. ही काय त्यांना काही देऊन आणलेली ही शक्ती नाही किंवा देऊन आणलेले माझे मित्र नाही, तर आज यांचा विश्वास, यांचं प्रेम कामाच्या माध्यमातून आणि यांच्या अडीअडचणीला यांच्याबरोबर मी उभा राहिलो म्हणून आज एवढा माझा मित्रपरिवार साताऱ्यामध्ये वाढला किंवा आहे किंवा जावळी तालुक्यामध्ये वाढला, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हे कमवलेलं प्रेम आहे, हे कधी कमी होणार नाही, हे वाढत जाणार, ही वस्तुस्थिती आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, जास्त वेळ आपला घेणार नाही, बराच वेळ आपण बसलाय आणि सांगता सभा आहे. मला आता वरनं इथनं आपल्याकडनं बघितल्यावर मला एवढंच दिसतंय की 23 तारखेला इथं जे बसलेले आपण सगळेजण आहे, इथं अशीच सभा होणार आहे, फक्त तुम्ही गुलालात असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. गुलाल परमेश्वरानं गुलाल आपल्याला अगदी असा देऊ केला. आता फक्त 20 तारखेला तो आपण परमेश्वराकडनं हातात घ्यायचा आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्यावर उधळायचं, एवढं लक्षात ठेवा. बाकी मला विरोधकांबद्दल काही बोलायचं नाहीये, कारण त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहेच नाही. काही केलेलं नाही, काही घेणं नाही, देणं नाही, नुसतं उभं राहायचं म्हणून ही मंडळी उभी राहिलेत. त्यामुळे यांच्यावर काय बोलायचं, काय टीका करायची. काम केलं असेल तर आपण चुका काढू शकतो, त्यांनी कामच केलेलं नाही, त्यामुळे चुका काय काढणार यांच्यातल्या, अशी आताच्या विरोधकांची परिस्थिती आहे. पण मी आपल्याला एक सांगतो की मी आणि उदयनराजे आता आम्ही एकत्र आहे. आमच्यात संघर्ष होता. आम्ही लोकसभेच्या आधी देवेंद्रजी वगैरे आम्ही बसलो आणि संघर्ष संपला. आपण सगळ्यांनी ताकद लावली आणि महाराजांच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आपण ताकद सगळ्यांनी, म्हणजे नुसतं मी नाही तर सगळ्यांनी, त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण ताकद लावली आणि स्वातंत्र्यानंतर पहिले भारतीय जनता पार्टीचे खासदार दिल्लीत आपण उदयनराजेंना पाठवलं. ही हकीकत, ही वस्तुस्थिती हे आपण घडवून दाखवलं. त्यामुळं आपलं नक्कीच तेवढं वजन आणि तेवढा दबदबा आज दिल्लीपर्यंत उदयनराजेंच्या माध्यमातून आज पोहोचलेला आहे. आज नरेंद्र मोदींची ताकद आपल्या मागे आहे, राज्यात देवेंद्रजींची ताकद आपल्या मागे आहे. त्यामुळे आता आपल्याला मागे वळून बघायला लागणार नाही. आज भरभरून निधी हा सातारसाठी, जावळीसाठी केंद्रातनं, राज्यातनं हा आता 100% येणार आहे. त्यात कुणीही ब्रेक लावू शकत नाही, हे आपण लक्षात ठेवावं. आज राज्यात परिस्थिती आपण बघतोय, महायुतीचं सरकार येणार ही आता काळ्या दगडावरची रेस झाली आहे. आता महायुतीला महाराष्ट्रामध्ये कुणी थांबवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला पण सगळ्यांना आता नुसतं सातारा जावळी नाही, तर माझी विनंती आपल्याला ही आहे की आपल्या जिल्ह्यात असणारे सर्व महायुतीचे उमेदवार, मग ते भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा आरपीआय असू दे, आपल्या बरोबरचे कुठल्या पण पक्षाचे उमेदवार असतील, या सर्वांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपले पाहुणे रावळे मित्रपरिवार जिथं असतील त्यांना सांगितलं पाहिजे की महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा, महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या. आज शेतकऱ्यांचा खरा सन्मान कुणी केला असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय. आज भगिनींचा, बहिणींचा खरा सन्मान कुणी केला असेल तर एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलाय. आज शेतकऱ्यांना खरा न्याय कुणी दिला असेल तर आपल्या महायुतीनं दिलाय. सगळं तुम्ही बघा. आज गरिबांना कुणी मदतीचा हात दिला असेल तर आपल्या भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी आणि महायुतीनं दिला, ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला शेतकरी सन्मान योजनेचा पैसा मिळतो, आपल्याला मोदीजींच्या माध्यमातून मुद्रा लोन मिळतात. आज आपल्याला मोफत धान्य केंद्र सरकारच्या माध्यमातून, मोदीजींच्या माध्यमातून मिळतंय. आज राज्यामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजना या आपल्या तिन्ही भावांनी दिली. आज लाईट बिल आपली माफ करून दिली. आज 7.5 इस्वीपर्यंतची सगळी शेतकऱ्यांची लाईट बिल ही थकबाकी सकट माफ केली. परवा मी नागठाण्याला सभेला गेलो होतो, त्यावेळेला तिथं मी माझ्या तालुक्यातील बामनोलीचा एक किस्सा सांगितला की बामनोलीतल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आमच्या गावातली
5 कोटीची लाईट बिल माफी झाली आहे, 5 कोटीची. मी म्हणलं बांगोली तसं नागठाण्यापेक्षा छोटं गाव आहे, म्हटलं नागठाण्याचा आकडा किती असेल मला माहित नाही. त्यावेळेला माझे तिथले जे उमेदवार भाजपचे आपले मनोजदादा म्हणले की नागठाण्यामध्ये 20 कोटीची माफी राज्य सरकारकडनं लाईट बिलाची मिळाली आहे. तर ह्या रकमा छोट्या नाही आहेत. ते शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्याच्या पायावर उभा करण्याचा निर्णय महायुती सरकारनं आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय, लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी आता विनंती आहे की ज्यांनी दिलंय त्यांच्या मागे उभा राहण्याची वेळ आली आहे. आपण वेगळ्या भावनेच्या याच्यामध्ये जाऊन कोणतर काहीतरी भावनेला हात घालतंय म्हणून आपलं नुकसान करून घेणार आहे. राज्याची प्रगती जर आपल्याला करायची असेल तर राज्यामधलं आणि केंद्रामधलं सरकार हे एका विचाराचं असलं पाहिजे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं विधानसभा मतदारसंघ किंवा माझा तालुका, माझं गाव, माझा जिल्हा परिषद गट आणि त्याच्यामध्ये माझ्या एकामेकातल्या आपल्या कुरघोड्या ह्याच्यापुरतं जर आपण मर्यादित राहिलो तर आपण राज्याचं नुकसान करणार आहे. शेवटी आपण महाराष्ट्राचे सगळेजण नागरिक आहोत. राज्याची पण जबाबदारी आपल्यावर आहे. राज्याची प्रगती जर करायची असेल तर केंद्र आणि राज्य सरकार हे एका विचाराचे पाहिजेत. जर इथं वेगळ्या विचाराचं सरकार आलं तर संघर्ष केंद्रात आणि राज्यात सुरू होणार आणि महाराष्ट्र मागं पडणार, हे आपण लक्षात ठेवा. तेव्हा आज केंद्रात भाजपचं विचाराचं सरकार आहे आणि मोदीजी तिथं द्यायला बसलेत. आता आपण सुद्धा राज्यात भाजपच्या विचाराचं महायुतीचं सरकार आणलं पाहिजे आणि मोदीजी जे देतात ते आपण घेतलं पाहिजे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला फक्त महायुती आणि जिथं कमळ असेल तिथं कमळ, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण आणि जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ, ही भूमिका घेऊन आम्हाला सगळ्यांना काम करायचंय. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की कुठेही आता वेगळा विचार डोक्यात ठेवायचा नाही. आता शेवटचे 2 दिवस राहिले, उद्या जाहीर प्रचार बंद होणार. आता गावोगावी ज्यावेळेला तुम्ही जाल त्यावेळेला गावात जाऊन उद्यापासून बैठका घेणं आणि गावामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन सांगणं की आपल्याला महायुतीच्या मागे जायचंय आणि त्याप्रमाणे 20 तारखेला मतदान करून घेणं, हे काम आता आपल्याला करायचंय. वातावरण सगळं आपल्या बाजूने आहे, लोक आपल्या बाजूने आहेत, मतदार आपल्या बाजूने आहेत, भगिनी आपल्या बाजूने आहेत, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आपल्याला आहे, तरुणांची शक्ती आपल्या बाजूने आहे. आता हे सगळं जे आहे हे पोलिंग बूथपर्यंत आणणं आणि त्या मशीनमध्ये उतरवणं, हे काम आम्हाला सर्वांना आता करायचं आहे, लक्षात ठेवा. कारण सगळं चांगलं असताना मताच्या टक्केवारीला जर आपण कमी पडलो तर मग नुसतं बोलून आणि सांगून काय होणार नाही. आता मतदानाची टक्केवारी कशी वाढेल आणि ही जी भावना आपल्याबद्दल लोकांची आहे, ती लोक आपल्याला मतं द्यायला तयार आहेत. त्यांनी निश्चय केलाय, निर्णय केलाय की या निवडणुकीमध्ये भाजपबरोबर जायचं, शिवेंद्र बाबांबरोबर जायचं. त्यामुळे आता हा जो निर्णय आहे हा आपल्याला मतदान केंद्रापर्यंत आणला पाहिजे, त्या मतदाराला तिथपर्यंत आणलं पाहिजे, त्याच्याकडनं ते मतदान करून घेतलं पाहिजे आणि आपला विजय जो आहे हा पक्का केला पाहिजे. गुलाल जो आहे तो घेण्यासाठी आपल्याला हे करायला लागणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि मी आज आपल्याला एवढंच सांगतो की इथून पुढं सातारच्या विकासामध्ये, जावळीच्या विकासामध्ये कुठेही काही आम्ही दोघं कमी पडणार नाही. पूर्वीचं संघर्षाचं राजकारण हे आता संपलेलं आहे. इथून पुढे संघर्ष कुठल्याही बाबतीमध्ये अजिबात संघर्ष आपल्याला इथं दिसणार नाही. दिसल जे काय आमच्या दोघांकडनं तुम्हाला दिसल की फक्त आणि फक्त सातारची प्रगती आणि सातारचा विकास एवढंच तुम्हाला दिसल. हा शब्द या सभेच्या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो. माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी या 20 तारखेला आपला हे होणारे जे मतदान आहे महायुतीचा, भाजपचा उमेदवार म्हणून कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण मला द्यावं. परत एकदा या ऐतिहासिक दोन्ही तालुक्यांचं सातारा जावळी या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादामधनं मला मिळावी, ही विनंती आपल्या सर्वांना करतो. एवढ्या संख्येनं आपण आला त्याबद्दल परत एकदा आभार मानतो आणि माझे भाषण थोडक्यामध्ये इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी व्यक्तिशः माझ्या आणि शिवेंद्रजीच्या वतीने त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व
मान्यवरांच्या वतीने आणि समोर बसलेले आपण सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी आपल्या सातारा जावळी मतदारसंघाच्या सांगता सभा म्हणणार नाही, पण विजय सभेला उपस्थित असलेले आपण सर्व महायुतीचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी, सर्व आपण ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, आणि आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, आपण एक समजून घेतलं पाहिजे की सातारा ही मराठींची राजधानी आणि त्याचबरोबर ह्या सातारा जिल्ह्याच्या भूमीत अनेक चळवळी जन्माला आल्या। स्वातंत्र्याची असेल, सत्यशोधक असेल, महिलांच्या शिक्षणाची असेल आणि पत्री सरकार असेल, आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो वारसा मला आणि शिवेंद्र राजांना लाभलाय, त्या घराण्याचा वारसा जो लाभलाय, आम्ही दोघं आम्हाला धन्य समजतो की कदाचित मागच्या जन्मी आमच्या दोघांकडनं थोडंसं किंचित जास्त पुण्यकाम झालं असावं, म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला यायला आमचं नशीब आम्हाला मिळालं। पण मात्र या घराण्याचा वारसा सांगत असताना, या घराण्याचा इतिहास आणि या घराण्याचा वसा पुढे नेत असताना मी असेल किंवा शिवेंद्रजी असेल, आम्ही दोघांनी एकच विचार केला, आणि तो म्हणजे सर्वसामान्य लोक म्हणजे आपण सर्व मतदार बंधू भगिनी, आपण जो आम्हाला आशीर्वाद दिला त्यामुळेच आम्ही खासदार आणि शिवेंद्रराजे आमदार आहेत, हे विनम्रपणे आम्हाला या ठिकाणी सांगावंच वाटतं। हे का सांगण्याची पद्धत आहे, कारण की आपण ठिकठिकाणी पाहतो की एकदा निवडून गेल्यानंतर अनेक ठिकाणी, आता खास करून महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काही नाही, कारण ही लोक यांनी कुठलं कार्य केलं नाही, किंबहुना केवळ सत्ता हासिल करण्याकरता ही त्यांचे विचार वेगळे, आणि त्यामुळे सत्ता हस्तगत करण्याकरता जी कधी त्यांना होणार नाही ते एकत्र आलेले आहेत। या उलट महायुतीचं जर आपण संपूर्ण महायुती म्हणजे एकत्र आली ती विचाराने आली, विचाराने म्हणजे लोकहिताचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी विचार जोपासण्याकरता, ते अंमलात आणण्याकरता, आचरणात आणण्याकरता संपूर्ण गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत केंद्र शासनामधनं मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्या संपूर्ण आपल्या राज्यात मग एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांच्या आणि मित्रपक्ष असतील, रामदासजी आठवले असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना, मग महिलांच्या बाबतीतल्या योजना असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या असतील, तरुणांच्या बाबतीतल्या असतील, अनेक योजना या अगोदर त्यांनी जवळपास 60 वर्ष म्हणजे थोडा कालावधी नाही, 7 तप झाले। स्वातंत्र्य नंतरचा काळ बघितला तर केंद्रात आणि या संपूर्ण देशातल्या प्रत्येक राज्यात काँग्रेसची राजवट होती, पण मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांनी कुठल्याही प्रकारच्या ह्या योजना खरं तर त्या काळात राबवल्या गेल्या पाहिजे होत्या, पण का राबवल्या गेल्या नाही, कारण की कुठली योजना राबवत असताना मनापासून अंतःकरणातनं लोकांच्या बद्दल आदरभाव पाहिजे, लोकांच्या बद्दल कळवळा पाहिजे, हा त्यांच्याकडे नसल्यामुळं या योजना राबवल्या गेल्या नाही। आणि मग जे लोक, मग एकनाथजी शिंदे असतील, त्याचबरोबर अजितदादा असतील, मग त्याचबरोबर जे प्रगतीच्या मार्गाने महायुतीच्या बरोबर गेले आले, त्या लोकांना कालच ज्येष्ठ, संपूर्ण ज्येष्ठ म्हणजे वयाने ज्येष्ठ
असलेले पवारसाहेब यांनी उद्गार काढले की गद्दार म्हणून. गद्दारी कशामुळे आणि गद्दारी केली म्हणजे काय केलं नेमकं. आज ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले या सर्व लोकांच्या प्रती त्यांच्यापर्यंत विकास कामं न्यायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही, म्हणून त्यांनी मार्ग बदलला. या उलट मला त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो की या अगोदर 60 वर्षाच्या कालावधीमध्ये हे सगळं घडलं असतं तर आज ही परिस्थिती नसती, पण ते घडलं नाही आणि महायुतीचं शासन यावं म्हणून लोकांची इच्छा होती, म्हणून परिवर्तन घडलं. आणि त्यामुळं 60 वर्ष भूलथापा ज्यांनी मारल्या आणि त्यांची खून पण काय मिळाली, तुतारी म्हणजे फक्त अफवा पसरवण्याची तुतारी, भूलथापा मारण्याची तुतारी. आणि त्या तुतारीच्या माध्यमातून आज सुद्धा ठिकठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रावर जाऊन आम्ही हे केलं ते केलं, जे केलं नाही ते सांगण्याचा प्रयत्न करतात. शिवेंद्रराजेंच्या विरोधात जे उभे आहेत, नाव मला आठवत नाही, पण जे असेल ते त्यांना पण चिन्ह काय मिळालं, मशाल. वा, चांगलंय. आता ते मशाल घेऊन काय करतात आपल्याला माहित आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंनी ह्या मतदारसंघात जेवढे कामं केले ते असं शोधत फिरतात किती एवढे कामं झाले. पण आता वेळ गेलेली आहे, विड्रॉलची तारीख संपलेली आहे. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा. शिवेंद्रराजे त्या समोरच्या जो कोण असेल त्याचं डिपॉझिट 1,01% जप्त झाल्याशिवाय होणार नाही. या उलट एक तर काय करायचं नाही. अमोल कोल्हेसारखा एक खासदार आहे पण बोलायची पद्धत नाही. एक तर स्वतः काय करायचं नाही. महिलांच्या बाबतीत त्यांनी मला वाटतं पुसेसावळी ना दादांच्या गावातच तिथं सभा झाली, त्या ठिकाणी उद्गार काय काढलाय, महायुतीला लागली कडकी म्हणून आणली योजना बहीण माझी लाडकी. अरे लाज वाटायला पाहिजे. एक तर स्वतः करायचं नाही, महिलांच्या संदर्भात कुठलं ध्येय धोरण चांगल्या पद्धतीने राबवायचं नाही, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा नाही, त्याचबरोबर तरुणांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा नाही, उद्योगांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा नाही. आणि मग नुसतं स्वतःचं नाकर्तेपणा घडवण्याकरता आता काय बोलायचं, लोकांसमोर गेल्यानंतर काहीतरी बोललं पाहिजे. त्यामुळं नुसतं हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, हे नाही. पण त्यांचं ते 5 कलमी त्यांनी जे काय जो जाहीरनामा प्रसिद्ध केलाय हे आम्ही करू, पण आपण त्यांचा जो जाहीरनामा बघितला तर हे संपूर्ण त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात नमूद केलंय हे महायुतीने ह्या अगोदरच सर्व ह्या योजना मार्गी लावल्या, हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय. आणि निश्चितपणे आम्ही दोघंही तुम्हाला सर्वांना लोकशाहीतले आपण सर्व जे राजे आहेत तुम्हाला केंद्रबिंदू मानून कधीही तुमचं वरती अन्याय होऊन देणार नाही. तुमचं हित जोपासणार, जास्तीत जास्त विकास कामं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार. आणि आपल्याला माहित आहे की या ठिकाणी तो पिक्चर लागला होता ना पुष्पा, तर मी तर आहेच, पण आता शिवेंद्रराजांनी मला मागं पाडलं कारण की ते माझ्याकडे ते नाहीये. त्यामुळं ते काय डायलॉग काय होता, कभी झुकेगा नाही. तसं आम्ही दोघंही पुन्हा अन्यायाच्या पुढं तुमच्यावर अन्याय होता तर काही झुकणार नाही. तुम्हाला केंद्रबिंदू मानून तुम्हाला जोपासण्याचं काम करणार. आणि मला खात्री आहे ज्या प्रकारे शिवेंद्रराजेंचा झंझावात आहे तो झंझावात मोठ्या प्रमाणात असाच चालत राहावा. जास्तीत जास्त मताधिक्याने आपण त्यांना निवडून द्यावं आणि केलेल्या कामाची त्यांना पोचपाती आपण द्यावी. आणि बाकीचं जे उरलेलं जे असं बाकीचं उरलेलं पण आहे ते पण ते सगळ्यात महत्वाचं आहे. ती जबाबदारी कशी पार पाडायची ती माझ्यावर सोपवा एवढं आश्वासन या ठिकाणी देतो. दुसरं म्हणजे आज या ठिकाणी आपण सर्वजणात वेळ बराच झाला त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. प्रत्येक वेळेस आपण ऐकतो फतवा. आता एकच फतवा
की शिवेंद्रराजेंना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा. अरे का नाही होत तर संपूर्ण सगळीकडं मनापासून अंतःकरणातनं लोकांच्या हृदयात आता त्यांनी स्थान निर्माण केलंय आणि जास्तीत जास्त संपूर्ण माझ्या आणि खास करून त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकांची सेवा आमच्या हातून घडावी एवढंच या ठिकाणी आमच्या दोघांची इच्छा आहे. आमचा दुसरा कुठलाही म्हणजे की बाबा निवडून ह्या करता यायचं त्या करता यायचं असं नाही आहे. निवडून एवढा करता यायचं की तुमची सगळ्यांची सेवा करायची आम्हाला संधी मिळावी एवढ्या करता. आणि ज्यावेळेस पद असतं त्यावेळेस ती कामं जास्तीत जास्त विकासाची कामं तुमची कुठे अडीअडचणी असतील ते सोडवण्याकरता त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती त्याचा उपयोग होतो. आणि फार मी बोलत नाही पण खरोखर चांगल्या मोठ्या मताधिक्याने माझं तर मत आहे. मागच्या वेळेस शिवेंद्रराजे 2 क्रमांकांनी आले त्यावेळेस मला वाटतं 1 क्रमांकाला अशोक चव्हाण होते, 2 नंबरला शिवेंद्रराजे आणि 3 नंबरला मला वाटतं अजितदादा होते. यावेळेस 2 NB ना ओनली 1 नंबर मताने आले पाहिजे बस. एवढं वर्षी हे गाठ बांधा कुंगाट बांधा ती तुम्ही बांधलेली आहे. आजची सभा पाहून खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो ना डोळ्याचं पारणं फिटलं अशी ही सभा आहे. आणि आपण सर्व माझ्या आणि खास करून शिवेंद्रराजे आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात. आपलं सगळ्यांचं स्वागत आणि वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपल्यामुळं या सभेला शोभा आली हे विनंतीपूर्वक मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. असंच आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आपलं प्रेम आपलं पाठबळ आमच्या दोघांच्या पाठी राहू द्या जेणेकरून आपल्याला एक ऊर्जा मिळते जास्तीत जास्त तुमची काम करण्याची संधी मिळते. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.